सध्या मी वेंगुर्ल्यामध्ये आहे आणि तुळस या गावी जातो आहे. कोकणी रानमाणूस प्रसाददादा गावडे यांना भेटण्यासाठी. बघा, आता थोडा विश्रांती करायचा मन करते कारण खूप ऊन तापतंय. ही जी निसर्गामधली सावली आहे ना, अगदी या घनदाट जंगलामधली, अरण्यामधली, इथे आता मी एक तासच फक्त बसून राहील ना, तर मला कितीतरी शांती वाटणार आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, असे पक्षी की जे मी कधी पाहिले नाहीत, आणि पक्ष्यांचा असा सुमधुर संगीत कानावरती पडत, थंडगार हवेची झुळूक मला लागत राहते. आणि ही जी विश्रांती आहे, ही एवढी बळ देते, एवढी ऊर्जा देते, जेवढे अन्नही मला देऊ शकत नाही. हे नैसर्गिक जीवन आपण सोडलंय आणि कोणत्या स्वप्न सुंदरी असणाऱ्या त्या जीवनाकडे धावतोय, ज्यात आपल्या हाती काहीही मिळत नाही. आपण जीवन जगणंच शिकत नाही आहे. फक्त पोट भरण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, ही जी आपली वृत्ती बनत चालली आहे, जी की चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे बनत चालली आहे, ती जर आपण वेळीच रोखली नाही तर असा जो सहज मिळणारा आनंद आपण गमावलाय, तो केव्हा मिळवायचा आपण, आणि पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहोत. असं गरम ऊन